तर गाईज मी त्यांना बोलत होती, बघा ना मी बरोबर दिसते का, मी फिरायला जायला रेडी झाले. आणि मग आम्ही जायला निघालो. तर मी जसे जसे कॅमेरा फिरवत होते तसे तसे सगळेजण लपत होती. काय माहिती त्यांना यायचं होतं माझ्या कॅमेऱ्यात की नाही. तर गाईज पुढे बघूया. हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय नवरुबा यूट्यूब चॅनल. आणि आता आम्ही चाललेलो आहे उरण बीचला. तर बघूया तिथे जाऊन काय होतंय आणि कसं चाललोय हे पण मी तुम्हाला दाखवते. बाय बाय. माणसं लपताना कॅमेऱ्यापासून मी काय सांगत आहे ना. आणि आम्ही या रिक्षात जाणार आहेत सगळेजण. बाबा कुठे चालले आपण? कुठे चालले? मला काहीच माहित नाही कुठे जायचं. अरे देवा, आमच्या ड्रायव्हरला काही माहिती नाही. बघू आता बाबा कुठे नेता ना आम्हाला. चालले बाय बाय. कुठे चालले? वॉटर बाबा. आणि मग आम्ही निघालो जायला. हे बघा माझा शॉप आहे इथं, नक्की एकदा विजिट करा. एक माझा शॉप काय बघितलं एवढं हसते बघा. अरे फ्री मध्ये विजिट करा. आणि गाईज मी करत होती त्यांची मस्ती, त्या बघा किती हसतायत. एवढ्या हसत होत्या आणि त्यांचा हसूच थांबवत होता. आणि त्यांना बघून मला पण खूप हसू येत होता. टॅलेंट लागतं बाई इथून पार करून जायला. आणि गाय यांचं इथं काय चाललेलं मला काहीच कळत नव्हतं. इथे 3 जण होती, पियुष दादा त्याची बायको आणि गाय यांची इथं चालले मीटिंग. आम्हाला काय माहिती नाही कसली मीटिंग चालले तिघांची. आम्ही निघालो पुढे जायला. आणि इथेच आम्हाला एवढी ट्रॅफिक लागलेली ना की असं वाटत होतं की आम्ही जाऊ की नको जाऊ. आणि ट्रॅफिक सुटली आणि त्याच्या पुढे एक झाड आहे, तुम्हाला दाखवते तो कसा आहे बघा. हा बघा तो बघा कसं रस्ता आहे इथून ना. ते यांची गाडी काढलेली त्यामध्ये काय मी आता. आणि आम्ही तिथून निघालो उत्सव चौकवरून खारघरच्या तिकडे निघालेलो, कारण की आम्ही तिकडूनच जाणार होतो उरणला. आणि तेवढं तिथं बघतो तर काय इथं भांडणं चालू होती. आणि मग निघालो पुढे जायला. आणि गायस तुम्हाला दाखवते बघा, हे बघा इथं किती प्रदूषण चालू आहे. पण अशाच ठिकाणी प्रदूषण करतात जेणेकरून दुसरी गावाकडे किंवा शहराकडे जास्त प्रदूषण फैलायला नको म्हणून. आम्ही जरा अपोजिट साईडने आलोय. तिकडे जायचा आम्हाला रस्ताच कळत नव्हता, तरी पण बाबा अंदाज काढून काढून पुढे पुढे रिक्षा नेत होते. आणि हे सगळं एन्जॉय करता करता आम्ही निघालो पुढे जायला. आता बघूया पुढे काय काय होतंय. आमची रिक्षा नसते स्लो स्लो चाललेली इकडनं या रस्त्यावरून. आणि गाईज मग पुढे आलो तर चेन्नईच्या तिकडे दिसला आम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा. त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बघून आलो डोळ्यात पाणी आणि त्यांना मुजरा करून गेलो आम्ही पुढे. आणि आम्हाला रस्ता कळत नव्हता. आम्ही घुसलो उरणच्या आतमध्ये आणि तिथे पण एवढी गर्दी होती ना गाड्यांची, असं वाटत होतं काय माहिती आम्ही पोचू की नाही पोचलो. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे, बघू शकताय पिरवाडी. आता आम्ही इथे काय काय करणार आहे तुम्हाला पुढे दिसणार आहे.
आम्ही ते पण ना. आम्ही पोहोचलो आणि आता आम्ही खातोय समोसे. मेरे ब्लॉग के सामने मेरी बेइज्जती कर दी. आणि काय इथं चालू आहे मोहीम आमची. कुठून जायचा कुठून जायचा. आये बाबा कुछ भी दिखता है हमें. काय आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय. आणि गाईज आम्ही फायनली इथं हे बघा ही व्हिडिओ काढतायत. इकडं बघा हिचं काय चालले. बाय काय करत नाच. गाईज तुम्ही पण लहानपणी गेला असाल बीचवर आणि तुम्हाला एक लहानपणीची आठवण दाखवतो. करायचे ना तुम्ही पण असेच. सेम करायचे ना तुम्ही पण असेच. आणि गाईज आपण मेन कामासाठी घालतो ते म्हणजे ते कालवा बोलतात ते पकडायला. तर आपण बाबाकडे जाऊया आणि बघूया की त्यांनी किती पकडले. चला आपले फोटो बिटो काढून झालेले आहेत. आता फक्त जाऊन बघायचे किती मी बिनचा भेटले का बाबा. कसं पकडता बघा. यार गाईज मी लय मोठा गुन्हा घेतलेला आहे. माझा पाय पण सरकतात. आता मला लय आस्ते आस्ते उतरायचं. बघूया म्हणा इथून उतरता येतं का. गाईज बघा एवढा चिकट आहे का इथं पाय पण नाही ठेवता येते. तरी मी एकदा उतरायचा प्रयत्न करते. बघा बाबा पाय कापायची किती पाय कापले वाटतंय माझा. बघूया गाईस फायनली मी उतरलेली आहे पाण्यात. मला तर वाटलं मी उतरू शकत नाही. आणि आता मी परत चालले त्यांच्याकडे. बघूया ते काय काय करताय त्यांनी किती पकडते. बाय बघा पहिले ही बघा. बघू शकताय तिची ती एकटीच खेळते. एवढी मज्जा करते ना ती सांगून सोडून. आणि बाबा बघा तिकडे गेलेत. हे बाबा आहेत इथे सगळीजण आहेत. किती पकडले. हे बघा एवढेच आहेत. एवढंच भेटले कारण की आम्ही आत्ता चाललोय म्हणून. गाईज बाय आवाज देते बोलते की वहिनी इकडे थांबा मी तुम्हाला एक ट्रेंडिंग ते करून दाखवते. सॉरी गाईज 2 मिनटं थांबा. इथं माझं पुसला जातोय. इथे दाखवते मी करून तुम्हाला. माझा कॅमेरा पकडायला कोण नाही आहे म्हणून मी ते करू नाही शकते. एक हा आर आहे आणि हा के. यो आर बरोबर नाही. आणि हिने काय बनवले बाय. काय बनवले दाखव मला.
हे बघा हिनी बनवलेलं आहे. काय बनवले तिलाच माहिती आहे. बघा काय बनवले बाय, काय बनवलेस? शी शी शी, हात धुये. आणि गाईस मला ते काहीच कळत नाही ते कसं पकडायचं काय असतं. मी तर फर्स्ट टाइम पकडताना बघतो म्हणून तेवढा तरी इंटरेस्ट आहे, पण मला कळत नाही आहे त्यामुळे काय मला करूशी नाही माहिती. तर त्या आवाज देत आहेत तिकडे जाऊन काय आवाज देतो मला. बाय आवाज दे मला. काय बोलतो तू मला? काय ना कसलीच भीती नाही वाटत. गाय बोल मला काय मिळलंय बघ. बोल बोल मला काय मिळलंय बघ. बोल. काय तिथे समुद्र आहे आणि तिथून खूप ऊन येतोय म्हणून मी ह्या बाजूला कॅमेरा केला तर मी दिसत नाहीये. पण मी ते पहिलं बघितलंच नाही. मला दिसत होतं पण ते पहिलं बघितलं ना. आता मला कळलं की मी ह्या बाजूला जेव्हा कॅमेरा करते तेव्हा मी काय दिसत नाही. चला बघूया आता हे काय करतंय. हे बघा कावलं इथं जेवण बसल्यान. जेव्हा पाहिजे असताना काव कावच्या दिवशी तवा नाही येत, नाही तवा जवळ जवळ येत नाही. बघा ये बाय लवकर. इथं लय मोठं आहे. इथं डायरेक्ट पाय सरकतोय. आय थिंक मीच पडणार इथं. हे बघा असं असतात खूप असे काढतात. गाईज ही बघा असे असतात, असे खायला लागतात. आणि मग काय करायचं डब्यात टाकायचं. तर बघा आमचा डब्बा एवढा भरले. आणि या बघा कसं बघू दाखवा काय हे काय करायचं. गाईज 2 मिनिटं थांबा. बाबाला चिंबोरी गवले पटकन बघूया. तोडू शकतो आपण. टाकवा बाबा कशी पकडली. अरे बाबा बाबा एकदम छोटी आहे. एकदम छोटी आहे. टावर आहे बघ. खूप मोठी आहे. बघून डायरेक्ट बघून डायरेक्ट हे बघ कशी छोटी आहे बघ. सोडा दे. गाईनी कशी धरले ही जरा पण घाबरं नाही पकडायला. चिंबोऱ्या बिंबोऱ्या की सगळा पकडतं. बाय तू घाबरतं का पकडायला? बिलकुल नाही का? बघा याच्या खाली काय असेल आई? काय आहे बघा बाबा. हे इथं काढतंय इथं बाबा. इथं करत गाईज आता. आणि गाईज आता आमचा प्लॅन चेंज झाले आणि आम्ही चाललोय तिकडं त्या बाजूला चाललोय चालत चालत. प्लॅन इथला चेंज झाले. काय भेटली बाबा? अरे चावल दो बाबांनी पकडला अजून एक. टावर बरं आहे. थोडा मोठा आहे बघा. हा चावल. अरे चावल मस्त. ही पोर जरा घाबरं नाही कसला कशाला. गाय माझा पाय कापला गाईज. बाबा बाबा गाईज तेव्हा किती आहेत. खुबे बोलतो त्याला. ही पोर कशालाच घाबरं नाही बाय. घाबरं नाही का तू? कशालाच घाबरं नाही का? काय काय पकडतो तू सांग जरा. या बघा याच्यान गोला केली. ही घाबरं नाही पोर. कशी शोधतोय काय शोधतोय काय बघ. ही घाबरं नाही पोर. बघ ह्यो पण पकडला टाकला. बाबा मी तर रास घाबरतो. हे असलं काय बघून असं गिलगिलीत फील होतं सगळा. पण ही पोर सगळा पकडतो काहीच भीती ना. हे बघा याच्यामध्ये मला हा व्हाईट दगड भेटलाय. मला खूप आवडला. हे बघा काय आहे याच्या खाली टाकली.
आणि गाईस तुम्ही विचार करत असाल की माझा नवरा का नाही दिसत आहे, असे ब्लॉग करते तू, की तोच नाही दिसत आहे ज्याचं चॅनल आहे. आता समजा ते थोडे बिझी असतात मोठी माणसं, म्हणून मग मी एकटीच आता ब्लॉग टाकते सध्या. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की ते असतील, आय प्रॉमिस यू. ते थोडे बिझी होते, त्यांना जायचं होतं जॉबवर म्हणून ते आले नाही. बघू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतात की नाही. माझी तर इच्छा आहे यावा. आता तुमची इच्छा काय कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय गाईज. मला एक काहीच समजत नाही आहे की कुठे जातात, कुठून पकडतात. मी फक्त बघते, कारण की मी असं कधी केलं नव्हतं, म्हणजे हे पकडले नव्हते ना मी कधी. ते खेकडे हातात घेतलेत. मला खूप भीती वाटते, म्हणजे असं तो वळवळ करायला लागला ना खूप असं इस्किल आल्यासारखं. इस्किल पण नाही त्याला बोलू शकत. आता मला अशा छोट्या छोट्या जनावरांची खूप भीती वाटते. जनावरं म्हणजे मासे हातात घ्यायला पण थोडी भीते मी. पण मासे घेऊ शकते, पण ते खेकडे चावतात, त्यामुळं मला थोडीशी भीतीच वाटते घ्यायला, म्हणून मी ते घेत नाही आहे. मग आता बघूया पुढे. पाय बघा माझे, फक्त पाय बघा मी कसे ठेवते. डायरेक्ट पाय सटकत आहेत, एवढी नील आले ना, मी सांगू पण शकत नाही. त्याच्यामुळे माझं पाय पण थोडंसं कापलं आहे. थोडंसं म्हणजे थोडं जास्तच कापलं आहे. या पाण्यामुळे तो रक्त दिसून नाही आला माझ्या पायाचा. पण गाईस खूप लागले माझ्या पायाला. ते आता मला कळणार नाही. ते सगळं घरी गेलो ना, घरी गेल्यानंतर मला बरोबर असं वाटेल की झोंबतोय, लागलंय. आता सध्या काहीच नाही वाटणार, तिथे लागलंय तिथे. घरी गेल्यावर सगळं वाटेल. आता रक्त पण निघलं थोडंसं, पण तो पाण्यामुळे दिसून नाही येते. मी घरी गेल्यावर नक्की तुम्हाला दाखवीन तो कसा लागलाय माझ्या पायावर. तर चला आता पुढे जाऊया. मला आवाज देत आहेत. ही बघा कसल्या डबक्यात बसली. ही बघा पलाली. गाईज आम्ही एवढं किती काय काय शोधलंय, आणि आम्हाला खुबे भेटलेत, पण चिंबोरच भेटत नाहीये. ते 2 भेटले छोटे छोटे, पण ते काही कामाचे नाही आहेत, ते छोटे आहेत. आम्ही मोठे शोधतायत पण भेटत नाही. बघा बाबा ते दगड हे करून बघतायत खडक, पण तरी भेटत नाही. आमचे प्रयत्न थोडेसे कमी पडत असतील कुठेतरी. आणि आता चाललोय पुढे शोधात. हे बघा बाबा चालत ब्रेक वडत, म्हणजे मागे येत त्यांना समजायला पाहिजे ना आम्ही मागे. आहो आणि मी आहो एक डायलॉग तुमच्यासाठी. या माशांना जेवढी समुद्राच्या पाण्याची गरज आहे, या माशांना जेवढी समुद्राची गरज आहे, तेवढीच मला तुमची माझ्या लाईफमध्ये गरज आहे. बाबा इथे पण शोधतायत. आम्हाला खुबे तर भेटतायत, पण बॅड लक आम्हाला चिंबोरा नाही भेटत. हे बघा याला काय बोलतात, शंख आहे. हा फोडलाय. ज्याची पण चप्पल हरवली आहे त्याने इथं नक्की एक विजिट करा. तुमची चप्पल इथेच आहे, अजून आम्ही इथेच ठेवलो. काहीच याला झालेलं वाटतं, मीच मासली हो. जे बघा माझे गुथले निघलो मी. गाईज इथे मोहीम चालू आहे, म्हणजे शोधाशोधी चालू आहे. चिंबोरा भेटलाय बोलतात, आणि तो पळालाय. बघूया कुठे पळालाय तो चिंबोरा. बाबा शोधतो. बघूया आता आपल्याला भेटते की नाही भेटत. बड्या बड्या बडे बडे बघूया आपले लक चांगले.
अरे इकडून आखऱ्यांवर बघा कसे काढतायत. तेवढं मोठं नाही बारकाच आहे. काय खेकर आहे का काय बघ. तेव्हा तिथून गौरूचा गेला एवढूसाच खेकडा. माग पारा मोठं करते. नाही पारायची करते. थांबा गाईस तुम्हाला दाखवतो मी. तो बघा बाबा छोटूसा किती छोटा आहे. नाही नको चल. आवरा बी मोठा नाही तो हाय. गाईस इथं चिंबोरा शोधाशोधी चालले बोलतात. इथं पण आहे तर बघूया इथं तरी भेटतोय का. तिथे तर आपल्याला भेटलेला नाहीये आणि बघू इथे भेटतोय का. नाही भेटू शकत. तो गेला आतमध्ये. दगडच बघा ना कशी आहे गाईस. नाही भेटत आज. काय माहिती ते चिंबोरी पार्टी चालू आहे वाटते त्यांची. ते नाही भेटत. आणि गाईज काय सांगू तुम्हाला इथे एवढी स्केटिंगची दगड आहेत. अर्ध स्केटिंगचे आहे अर्ध चाकूचे. बाबा बाय इकडून चल गाईज. ही जवळ जवळ ये तू. आईला धरा. मी डायरेक्ट ढाबा खातो. गाईज आता आपण बघूया हे मासे मारतायत. त्यांना विचारूया की ते व्हिडिओ घेऊन देत आहेत का. हे बघा कसे पकडतायत. कोलब्या उडतात. परते इकडे कसं काय कोलब्या पकडायला. हे बघा यांच्या आधीच एवढं पकडून झालेलं आहे. खेकडी आहे का. खेकडी पण पकडल्यात आहे आणि ह्याच्यात कोलब्या पण आहेत. मासे पण आहे. पूर्ण भरली. कोलंबी ते बघा तिकडं मासे छोटे छोटे. हे बघा किती पकडलं. काय कोलंबी पकड असल्या मासे. कोलंबी छोटी. चलो चलो. मोठ्या पण मोठ्या ना मला बघा दिला जाते काय. गाईज बघू शकताय तुम्ही ते कसे पकडताय. तिथे पहिले ताई हा डबका आहे ना तो खाली केला आणि त्याच्यानंतर काढले. हे बघ इथे पलतायत दिसत. कॅमेरामध्ये नाही दिसत आहेत. हे बघा कशा उडतात इथं. नाही बघा कशी येते दगडे खाली गेली. आकडा देव मोठी कोलबी आहे त्याने. आणि हे लोक कशी पकडतायत हे मी बघत होती आणि मी पण ट्राय करत होती. मला पण बघायचं होतं पकडून की कसं पकडतायत. मी भरपूर वेळ त्यांचं ते बघत होते. हे काय ती खुबे आहेत खुबे. नाही हा कोळंबी आहे ती. दिसत नाही माझे हे बघा कसं पलतय. त्या कोळंबीला नांगा दोन पकडू शकतो ना. गाईज मग अशी मी कोलंबी पकडत होतो. तो फोन इश्यू होता थोडासा त्यामुळे मी कोलंबी पकडलेली दिसली नाही. कारण की फोनचं काय प्रॉब्लेम चालू आहे काय कळत नाही. मध्येच बंद पडतं. मीन्स तो स्टोरेज फुल दाखवतात पण एक्झॅक्टली आम्ही स्टोरेज सगळं खाली केलं आहे. आणि गाईज थांबा थोडं इथे खूप पाय सरकतात. मी त्या बाजूला जाते आणि मग आपण बोलू. हे बघा पाय किती असेच सरकत आहे. गाईज बोलताना पुरे किए पर पानी फिर देते. वैसा ये हमारे साथ नुस्खा हो गया है. आपको पता है क्या कि
आणि गाईज इथं सगळे आमची मासली सांडले, सांगूच शकत नाही, तसंच एक काहीतरी निष्का झाली. सगळे आमची मासली सांडले, आई पडल्या आणि त्याच्यामुळे ती मासली सांडले सगळे. आणि गाईज हा व्ह्यू बघा कसला भारी वाटत होता. आणि मी एवढ्या मोठ्या याच्यावर एकटीच इथं बसलेले, बाकीचे सगळे पुढे गेलते मच्छी पकडायला. पण एक आमचा सदस्य आहे बघा कसं बांधले डोक्याला, ते आपलं पहाडी लोक बांधतात तसं बांधले डोक्याला आणि चालल्या इकडं पकडायला. यो एक आमचं सदस्य आहे आणि अर्धे इकडे. गाईज इथं खूप मुश्किल आहे. मी खूप सॅड झाले कारण की मी एक सोडून दोनदा पडले. असं वाटतं की चालू की जाऊ, कारण की असं वाटतंय चालावंच नाही, एवढं डेंजर इथे हल्लं. ते डायरेक्ट पाय सरकतो. मी एक सोडून दोनदा पडले, सगळेच पडलेत तसे, पण नेक्स्ट टाइम हिंमत नाही होणारी माझी. नेक्स्ट टाइम खूप आय थिंक मला इथून जायला पाहिजे होतं. किती चिकट आहे. बघू शकताय गाईस, खूप चिकट आहे, खूप सांगू शकत नाही एवढं चिकट. आणि मला ना ऊन खूप चकासतोय. ऊन आता जास्त सहन नाही होते मला. बघूया. दामा बघा इथे गाईज, खूप पाय असं थरथर करतात. हा, ते आम्ही चप्पल घातलेली पण ते तिकडे काढून ठेवली ना आम्ही चप्पल. गाईस हे बघा झाला. यांनी पण पकडलंय, यांना पण पकडता येतं. तुम्ही पण ब्लॉगर आहेत ना? या. तुमचं नाव सांगा. क्वांग. काय नाव आहे? क्वांग. अच्छा. त्यांचं नाव ऐकून आपल्याला भारी वाटलेलं आहे आणि आता पुढे बघू आपल्याला काय वाटतं. महाराष्ट्रीयन. अच्छा, वो आपके हस्बैंड है? लव मैरिज हमारा भी. Oh really? हाँ रियली. मेरी एज अभी 90 है. Oh so small you are. हाँ. पाणी पिला. चिकन मटन. आणि गाईज मला समजत नव्हता व्हिडिओ काढू की नको काढू, कारण की खूप प्रॉब्लेम होत होता फोनमध्ये. मग काय झालं काय माहिती, दिसत नाही. दिसतंय आता. गाईज आम्हाला इथं शेफ भेटल्यात आणि त्यांची ही वाईफ, त्यांचं पण झाले लव्ह मॅरेज. त्यांनी आम्हाला खूप काही माहिती दिली, बट माझ्या फोनचा थोडा इश्यू होता त्यामुळे मी दाखवू शकली नाही. तर ती मी माझ्या जाऊबाईकडून माहिती मागून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. हे खूप छान आहे. आपको कैसा लग रहा है यहाँ आकर? I am so happy. First time in the beach. बहुत ज्यादा अच्छा लगा है क्योंकि ये फर्स्ट टाइम देख रही हूँ ये. हाँ मैं भी ये फर्स्ट टाइम कर रही हूँ. बहुत इंटरेस्ट लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है मुझे. बहुत अच्छा. बघू शकताय म्हणजे विदेशी लोकांना पण आपल्याबद्दल किती आवड आहे. तुमच्या एकदा परत आयडीचं नाव सांगा. Sorry? हाँ, your YouTube account I have name. no YouTube account. Your husband. My husband, Kiran Salve, Save Kiran Salve, multi-cuisine Save. हाँ. Kiran Salve from Bikroli. And my husband is a very qualified and आप लोग देख नहीं. हस्बैंड अभी जॉब. 400 आइटम होता है.
आज आम्ही असंच आलो होतो थोडं रिलॅक्स करायला म्हणून इथे. बघितलं गाईस किती चांगली लोक राहतात इथे पण, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण चांगली लोक आहेत असं वाटलं आज इथे येऊन मला. आणि हे बघा. महाराष्ट्र सीखना है, महाराष्ट्र सीखना है. हा, सिखाएंगे मुझे ना कॉल आपको. करो. आता हिचं लग्न पण आहे. नाही ठेवलं अजून मुलगा बघता तेव्हा. आपको ये पकड़ने में कैसा लग रहा है? बहुत 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 इतना अच्छा नाव काय फील तिचं? हो रहा है, मयूरी. बहुत अच्छा फील हो रहा है. इसलिए मुझे फर्स्ट टाइम ये मैं फील कर रही हूँ. बहुत एक्साइटेड हो रहा है कि कहीं कहीं इधर उधर बहुत अच्छा लग रहा है. आई एम सो हैप्पी टुडे. कैसी इतना ज्यादा है पकड़ा मैंने. आपको पता है ये भी खाते हैं? वो खाते हम लोग, ये डेकोरेशन करते घर में. सी हम, मैं तो नहीं खाती, ये लोग खाते. ओ आर यू वेजिटेरियन? हाँ, ओके. नहीं वेजिटेरियन नहीं है मैं, आमचा खाती हूँ. तेव्हा या. बस मुझे फिश अच्छा लगता है, क्रैब्स, प्रॉन्स, मैं भी चिकन. खाती हूँ नॉन वेज, पर ये फर्स्ट टाइम देख रहे हैं हमारा ये हमारा डेकोरेशन डेकोरेट के लिए. हाँ. कसं वाटतंय मग तुम्हाला? कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूप खूप छान, खूप छान वाटतंय. खूप छान. काहीतरी नवीन बघायला भेटलं. तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मगाशी माझ्या कॅमेऱ्यात ती हे नाही झाली. माझं नाव किरण साळवे, शेफ किरण साळवे. मी एक सेलिब्रिटी शेफ आहे. सेलिब्रिटी म्हणजे मी बऱ्याचशा सेलिब्रिटी लोकांसाठी फूड प्रिपेअर करतो, त्यांचं सेलिब्रिटी कॅटरिंग करतो. माझं स्वतःचं कॅटरिंग बिझनेस आहे. गेल्या 12 वर्षापासून मुंबईमध्ये आम्ही वेडिंग फंक्शन, डेस्टिनेशन इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट्स, परत आउटडोअर कॅटरिंग, इनडोअर कॅटरिंग्स आम्ही करतो. आणि मला स्वतःला माझा स्वतः एक इंटरव्ह्यू आहे लोकमतवरती, हां. यूट्यूबला, की जगभरातलं पूर्ण जेवण बनवणारा एक मराठी माणूस, असं माझा एक इंटरव्ह्यू आहे. तर तुम्ही सर्च करा. आणि मास्टर शेफ सीझन 5मध्ये मी ज्युरी होतो. आता सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये मी तिथे एक माझा सहभाग होता. मी तिथे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. असं आहे. अजून बरीचशी मोठी जर्नी आहे पुढे. हां. तर तुम्ही बघितलं ते किती फेमस आहे. आणि आज त्यांना भेटून पण खूप बरं वाटलं. महाराष्ट्रात खूप चांगली चांगली लोक राहतात, तुम्ही बघू शकता. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? फार 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 छान वाटलं. आणि तुम्हाला भेटून तर अजून फार छान वाटलं. कारण की एक महाराष्ट्रातलं जो आगरी समाज आहे हां. आणि त्याचं जे कल्चर, ते तुम्ही कुठेतरी जपून ठेवतात. जे विलुप्त व्हायला लागले हळूहळू. हां. थोडं मॉडिफिकेशन त्यात भरपूर काही येत आहे, पण तुमच्या माध्यमातून ते तुम्ही थोडंफार जपून ठेवतात. ठीक आहे. त्याची कला कौशल्य जे असेल, तुमची खाद्य संस्कृती मुळात ती जपून ठेवणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू. बघितलं किती छान बोलले ते. आणि त्यांची वाईफ बघा, त्यांना तर हे आश्चर्यच वाटते कारण की ते फर्स्ट टाइम आले तिथे. सिंगापूरवरून इथे आलेले आहेत ते इथे. त्यांचा पण लव्ह मॅरेज आहे. आणि त्या काका म्हणतात सिंगापूर. आणि गाईज ते सिंगापूरवरून इकडे आले ते आपल्या उरण बीचला फिरायला. बघूया पुढे. बघितलं किती पकडून दिलं. या पकडायचं आहे, यो ठेवायचं आहे. एक मिनिट. आप दिख नहीं रहे, ऐसे खड़े रहो ना. ओ भाऊ. आणि गाईज ते निघालेले जायला आणि ती इकडे आली. आता पुढे बघूया काय बोलते ती. आप बहुत अच्छी लग रही, मुझे बहुत अच्छी लग रही. मराठी में आप आज खूप सुंदर दिसते, लय भारी. अच्छा, ब्यूटीफुल, वेरी ब्यूटीफुल गर्ल. या आणि तो ऑक्टोपस. क्रॅब पकड रे, इनको ऑक्टोपस. मोठे. बघलं गाईज. तर आता माझ्या थोडं फोनचा इश्यू आहे. खूप छान वाटलं हा ब्लॉग, एकदम इंटरेस्टिंग होता. कारण की आपल्याला हे फ्रेंड भेटलेले आहेत. आणि जास्त बरी मला तेव्हा वाटलं, ती बोलली की तू जेव्हा इथून येत होती ना, मी बघूनच असे आश्चर्य झालं की ती किती सुंदर दिसतेस. बाबा, असं तर माझा नवरा पण नव्हता बोलला मला तू सुंदर दिसतो. तो अभी सुबह साड़ी लगाया था दोनों ने. अभी इधर घूमने आया तो इधर चेंज किया.
कैसा परिवार में वैसे हाँ ही होनी वही चाहिए। तो नहीं आप लोग अच्छा है तो इसीलिए ये लोग भी आप लोग का रेस्पेक्ट कर रहे हैं अच्छा है ना देखो आई कैसी दगड मारी. हाँ नेहरू का सेंटर पार्क नाही खारघर खारघर का सेंटर पार्क ओके. आशिया खंडन आपला किती 1 नंबर आले का 2 नंबर आहे बोलो हाय आहो हाय आहो गाईस ते मला विचारत होते की तुम्ही नवऱ्याला काय बोलते तर मी सांगितलं आहो तर त्याही पण एकदा आहो बोललो. और रायगढ़ में आना एक दिन कैसा लगा आहो बोलते. और रायगढ़ ला या बहुत कुठे? अच्छा लगा बहुत इतना अच्छा रायगढ़ला? फैमिली है आप लोग का आपका सास ससुर इतना सपोर्टिव है कि आज का ज़माने में कौन होता है आपका सास ससुर देखकर और आप दोनों मतलब बहू है करके मैं इतना सरप्राइज हो गया क्या बोलूँ बहुत एक्साइटेड बहुत सरप्राइज हो गई आई एम सो हैप्पी अभी हम और एक बार मिलेंगे जल्दी है. जल्दी मिलेंगे Have a nice day. तेच चाललंय बघा. परत येणार आहे तिकडून चिकटावले का गाईज माझं थोडंसं फोन इश्यू मुळे मी अर्ध हे आणि गाईज आम्ही इथून निघालोय उरणला मच्छी मार्केटमध्ये जायला. फायनली आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलोय आणि माझा फोन स्विच ऑफ होतोय म्हणून मी थोडेसेच व्हिडिओ घेतलेत माशांच्या. 350 हे आपले पांढऱ्याच्या चांगल्या खरपांच्या काय देतं इकडे बघ ते पण बोलायचं बाय गाईज आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.